स्वागत 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 स्वागत. तुम्हाला कळलंच नसेल की हे काय बरं जितेंद्र जोशी कुठे गेला. तर आता ही लहान मुलं जी आहेत ना त्यांनी असं तुमचं स्वागत केलंय लहान मुलांसारखं. कारण आज आहे बालदिन. म्हणजे काय तर पंडित चाचा नेहरू, पंडित नेहरू यांचा जन्मदिवस. त्यांना मुले आणि फुले खूप आवडत असत. ते म्हणायचे मुले ही देवाघरची फुले. त्यामुळे मग चाचा नेहरूंचा जन्मदिवस हा बालदिन म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. बालदिन म्हणजे काय तर लहान मुलांचा दिवस. त्यामुळे आपण मज्जा करायची आहे. आज आम्ही जो खेळ खेळणार आहोत होम मिनिस्टरचा एपिसोड, त्यामध्ये जे खेळ आहेत ते सुद्धा लहान मुलांशी संबंधित असतील. तर खेळूया का? तीच हो म्हणते, कोणीच हो म्हणत नाही. खेळूया का? चला मुलं की पळा 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 पळा. आज आपण भेटणार आहोत कदम वहिनींना आणि देशपांडे वहिनींना. सर्वप्रथम भेटूयात कदम वहिनींना. बदलापूर येथील मोहनानंद नगर मधील लँड ब्रिज सोसायटीत राहणाऱ्या सौ नेहा नरेंद्र कदम वहिनींना आपण भेटणार आहोत. बघूया वहिनी किती बक्षिसं मिळवत आहेत ते. नमस्कार वहिनी. नमस्कार. संपूर्ण नाव? नेहा नरेंद्र कदम. काय करता आपण? हाऊसवाईफ. हाऊसवाईफ हे काम करता. बर. माहेर कुठलं? वडाळा. वडाळा म्हणजे इकडे आपलं भेपेटी. दादर. हो. दादरला. इकडे कशी काय आलात तुम्ही? लग्न होऊन परेलला आलो, नंतर मग बदलापूरला आलो. मग नंतर बदलापूरला शिफ्ट झाला. हो. बर. नमस्कार. नमस्कार. संपूर्ण नाव? नरेंद्र यशवंत कदम. काय करता? मी बीएमसी सर्व्हिस करतो. बीएमसी मध्ये सर्व्हिस. मोठ्याने बोला. म्हणजे BMC तिकडं महानगरपालिका मुंबई. हो ते कळलं मला, पण तिकडे म्हणजे मुंबई. परेल. पहिली सगळ्यांची ओळख करून द्या. या माझ्या सासूबाई बदलापूरमध्येच राहतात. मस्त आहे. ही माझी मोठी मुलगी आदिती. हाय. ही छोटी श्रुती. हाय श्रुती. ही शेजारची सानिका. हे सगळे शेजारचे. ती संस्कृती. ही माझी मैत्रिणीची मैत्रीण. मैत्रिणीची मैत्रीण. माझ्या मुलीची मैत्रीण, माझी पण मैत्रीण. माझ्या मुलीची मैत्रीण. तिची मुलगी माझ्या मुलीची मैत्रीण आणि आई माझी मैत्रीण. हो हो. अच्छा अच्छा. म्हणजे मोठ्या मुली एकमेकांच्या मैत्रिणी, छोट्या मुली एकमेकांच्या मैत्रिणी. हा. आणि ह्या शेजारच्या काकू. सगळे बाकी हो, शेजार शेजारचे पाजार. सगळे. हो. ओके बर ठीक आहे. खेळ खेळायला सुरुवात करूया आपण. किती वर्ष झाली लग्नाला? 10. 10 वर्ष झाली. हो. आणि इथे येऊन किती वर्ष झाली? 6-7. आज बालदिन आहे, त्यामुळे लहान मुलांशी संबंधित खेळ असतील, प्रश्न असतील. मला सांगा तुमचं बालपण कसं गेलं? कुठे गेलं? वडाळ्यात. कसं गेलं? आम्ही 4 भावंड. हा. म्हणजे काय केलं बालपणी? तुम्ही खोडकर होता, मस्तीखोर होतात, शांत होतात, कशा प्रकारच्या होतात? नाही, खोडकर होती, मस्तीखोर पण होती. हम्म. घरात म्हणजे खेळायचीच फक्त. घरात काम वगैरे काय नाही करायचं. काय नाही करायचं? नाही. आता येतं का काम? हो आता येतं. लग्न झाल्यावरच यायला लागलं. हो, आधी यायचं नाही, काही नाही केलं मी आधी. बर. एखादी घटना सांगा ना लहानपणी की हे असं घडलेलं होतं, ते अजून लक्षात आहे तुमच्या मस्तीमुळे. काय लक्षात नाही? नाही. असं कसं होईल? नाही, एवढी मस्ती नाही केली मी. व्हेरी गुड. ओके. 2 प्रश्न आणि 600 रुपये मिळू शकता. प्रत्येक प्रश्नाला 300 रुपये मिळतील तुम्हाला. पहिला प्रश्न, तुमची मुलगी आदिती, तिच्या वर्गात किती मुलं आहेत? 59. नाही, 77 मुलं आहेत. उत्तर चुकलं. 59 नाही. दुसरा आणि शेवटचा प्रश्न, उखाणा घ्यायचा आहे. मी तुम्हाला अक्षर सांगणार आहे. अक्षर आहे प. पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा. नरेंद्र यांचं नाव घेते. होम मिनिस्टर. तर हे 100, 200, 300, 400, 500 आणि 600 रुपये तुम्हाला देणार होतो. ते देणार नाहीये, ते मी परत माझ्या खिशातच ठेवणार आहे. आता आपण ओळख करून घेऊया देशपांडे वहिनींची. बदलापूर मांजर्ली येथील ओम गायत्री अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सौ रेश्मा परेश देशपांडे वहिनींना आपण भेटणार आहोत. बघूया वहिनी किती बक्षिसं मिळवत आहेत. संपूर्ण नाव? सौ रेश्मा परेश देशपांडे. माहेर कुठलं? माहेर मुंबईमध्ये माझगाव. माझगाव. बर. मग इथे कधी आलात? इथे 2001 साली लग्न होऊन बदलापुरात. लग्न होऊन लगेच बदलापुरात आलात. काय नाही, शांत आहे ना जरा बदलापूर तसं? आवडलं. मुंबईच्या दगदगीपेक्षा निश्चितच शांत आहे. हो. आपलं संपूर्ण नाव? परेश अशोक देशपांडे. काय करता आपण? मी वेअरहाऊस सुपरवायझर आहे प्रायव्हेट कंपनीमध्ये, मल्टीनॅशनल. तुम्ही काय करता वहिनी? मी ठाण्याला एका शाळेमध्ये मुख्याध्यापक आहे, प्राथमिक विभागाला. बर.
मग आज शाळेला सुट्टी दिली. हो, आज शाळेला सुट्टी. वा, बघितलं. नाही, बाईंना फक्त सुट्टी आहे, बाकी शाळा व्यवस्थित पूर्ववत चालू आहे. चालू आहे. सगळ्यांची ओळख करून द्या. हे माझे मिस्टर परेश देशपांडे, अर्थात. माझे सासरे अशोक देशपांडे, नमस्कार. हे माझ्या चुलत सासूबाई, ही माझी आई, नमस्ते. माझी बहीण लास्ट नंबर, ही माझी बहीण, ह्या नणंदबाई, त्या पण नणंदबाई, नमस्ते. आणि हे पूर्ण सगळा आमचा एकंदरीत ओम गायत्री परिवार. आणि हा माझा मुलगा आर्य, हो. आणि ह्या माझ्या बहिणीच्या सासूबाई. नमस्कार. नमस्कार. वा, चला आता मग खेळ खेळायला सुरुवात करूया. लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज? लव कम अरेंज आधी लव्ह केलं मग अरेंज केलं. म्हणता येईल तसं, कारण दोघं जण आम्ही मुळात ते शिक्षक आहेत, तर एका शाळेमध्ये होतो आम्ही. हो. माझी बदली झाल्यानंतर मग सासरकडच्यांनी मागणी घातली आणि झालं, म्हणून लव कम अरेंज म्हणता येईल. पण मग कोण चांगला शिक्षक आहेत, तेच की तुम्ही? दोघेही शिक्षक, कोणताही वाईट नसतो. पण लहानपणी आता तुम्ही लहान मुलांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका आहात, प्राथमिक शाळेच्या ना? हो. काय असतं लहान मुलांना शिस्त कशी लावायची? अवघड असतं ना? निश्चित. कसं लावायची मग? स्वतः त्यांच्या समोर आदर्श उदाहरण ठेवूनच मगच त्यांना लावता येतं, नाही तर? प्रेमानं. प्रसंगी शिक्षा? नाही, शिक्षा सध्या करणं सरकारी नियमाप्रमाणे पूर्णपणे बंद आहे. मनाला शिक्षा झाली पाहिजे, देहाला नाही. देहाला नाही. मग छडी बंद का टोटल? छडी बंद. त्यामुळे मुलगा कसा आहे तुमचा? थोडा खट्याळ आहे. खट्याळ आहे? निश्चितच. त्याला खूप गर्लफ्रेंड असं त्यांनी आम्हाला सांगितलं. मैत्रिणी भरपूर आहे तो, त्याच्या भोवती ये ना. राधिका भरपूर असतात सोसायटीत. ये. हा हा, काय म्हणे? मैत्रिणी खूप आहेत त्याला ना? कसं काय? तुम्ही म्हणता राधिका? शाळेतल्या मैत्रिणी आहेत ना, सोसायटीतल्या, शाळेतल्या सगळ्या. तुम्हाला माहिती आहे त्याच्या मैत्रिणींबद्दल? हो, अगदी सगळं सांगतो तुम्हाला. बर वहिनी, 2 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला 300 रुपये. आर्यनला कोणता गोड पदार्थ खायला आवडतो? श्रीखंड. काय बोलावं आता, बघाय का? काय आवडतं तुला बाळा? गुलाबजाम. उत्तर चुकलेलं आहे. काय का? उखाणा घ्यायचं अक्षरावरून. अक्षर आहे व. वाजत गाजत वरात आली दारात, परेश नावांचं नाव घेते, देशपांड्यांच्या पाऊल ठेवलं घरात. बर. वा वा. म्हणजे काय असं जरा थोडंसं गाडीला ब्रेक लावत शेवटी गाडी वळणावर आणली त्यांनी, हरकत नाही. 1, 2 आणि 3 हे 300 रुपये वहिनी तुम्हाला मिळत आहेत. वा, उत्तम. आता आम्ही खेळतो आहोत एक वेगळाच राऊंड. काय झालं की वहिनींची जी मुलगी आहे, मोठी मुलगी आदिती, तर आदिती आतमध्ये गेली आणि तिने एक पाकिट ज्याच्यामध्ये पैसे आहेत ते पाकिट लपवून ठेवलेलं आहे एका जागेवर. आता आम्ही वहिनींच्या डोळ्यावर पट्टी बांधणार आहोत. वहिनींना काहीच दिसणार नाही. वहिनींनी आदिती सांगेल त्याप्रमाणे जात राहायचंय. म्हणजे आदिती म्हणेल लेफ्ट, राईट, उजवीकडे, डावीकडे, सरळ ये, मागे वळ, खाली बस, उभी राहा, जे काही आदिती म्हणेल तसं आईनी आज वागायचं या राऊंड पुरतं. आणि वहिनींना फक्त 3 स्पर्श करण्याची परवानगी आहे. आदिती, वेळ सुरू झाली आहे, चल. मोठ्याने बोल. मोठ्याने बोल. कुठे? बोल, पटापट बोल, टाइम संपेल. एकदम सरळ. अजून लेफ्टला ये म्हणताय तर तुम्ही सॉरी. राईटला चालले वहिनी. हा. कुठच्या? या साईड म्हणजे उजवीकडे, डावीकडे म्हणायचं. राईट लेफ्ट सांग ना, कुठे आहे बघू? आता हाताने बघा. सांग ना हाताने कुठे ते. 1 मिनिट वहिनी. हा. तर आदितीने जरा थोडंसं चुकत का होईना आपण आईला ते पाकिट मिळवण्यात मदत केली आणि वहिनींनी सुद्धा 3ऱ्या बरोबर स्पर्शाला ते पाकिट मिळवलेलं आहे. वहिनी, अभिनंदन.